शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्याची ओळख आहे तो मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलारची आता तुरुंगातून सुटका होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे आणि याला कारण ठरली आहे हेबियस कॉपर्स रीट। विठ्ठल शेलारने दाखल केलेली ही रीट मंजूर करत न्यायालयाने शेलारला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत। मात्र ही हेबियस कॉपर्स रीट नेमकी काय आहे आणि विठ्ठल शेलार कोण आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। कोथरूडसह मुळशीत दबदबा असलेला मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ। गुंड संदीप मोहोळच्या गाडीवर तो सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा, मात्र संदीप मोहोळच्या खुनानंतर शरद मोहोळ नावारूपाला आला आणि पुढे जाऊन मोहोळ टोळीचा म्होरक्या बनला। अपहरण, खून, खंडणी यासारखे अनेक गंभीर गुन्हे त्याने केले। येरवडा कारागृहात त्याने दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कातिल सिद्दीकीचा खून केला होता। मात्र या शरद मोहोळला त्याचा अंगरक्षक म्हणून सावलीसारखा सोबत वावरणाऱ्या 20 वर्षाच्या मुन्ना पोळेकरने संपवलं। 5 जानेवारी 2024 रोजी राहत्या घराजवळ त्याचा खून केला। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी शरद मोहोळ निघाला होता, मात्र घरातून बाहेर पडताच मुन्ना पोळेकर यांनी पाठीमागून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि या घटनेत मोहोळ याचा मृत्यू झाला। शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातील गँग वॉरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता। या खून प्रकरणात कोथरूड पोलिसांनी मुन्ना पोळेकरसह एकूण 18 आरोपींना अटक केली। यातील एक महत्त्वाचं नाव होतं विठ्ठल शेलार। विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ दोघेही मुळशीतले, मात्र मुळशीतल्या गावात कोणाचं वर्चस्व यावरून या दोघांमध्ये वाद होते आणि यातून हा खून झाल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं। विठ्ठल शेलार हा भाजपशी संबंधित होता। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा विठ्ठल शेलार जानेवारी 2024 पासून शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात तुरुंगात होता, मात्र आता तो बाहेर येणार आहे आणि याला कारण आहे हेबियस कॉपर्स रीट। आता ही हेबियस कॉपर्स रीट म्हणजे काय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हेबियस कॉपर्स रीट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला अटक केल्यावर 24 तासात न्यायालयात हजर करणं बंधनकारक। अटक बेकायदेशीर असल्यास न्यायालय तात्काळ सुटकेचे आदेश देते। वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ही याचिका पोलीस, सरकारी अधिकारी किंवा खासगी व्यक्तींविरोधात दाखल करता येते। शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि गुंड गणेश मारणे याच्यासह 18 जणांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोकानुसार कारवाई केली होती। त्यानंतर जवळपास 1750 पानांचं आरोपपत्र देखील कोर्टासमोर मांडण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी आपल्याला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर केलं नसल्याचा दावा करत विठ्ठल शेलारने वकिलांमार्फत उच्च न्यायालयात हेबियस कॉपर्स रीट दाखल केली होती। तिसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केलं होतं आणि त्याला अटक करताना अटकेची कारणेही त्याला सांगितली नव्हती। त्यामुळे ही अटक बेकायदा असल्याचा युक्तिवाद शेलारचे वकील मनोज मोहिते आणि दादासाहेब भोईटे यांनी केला होता। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने शेलारला सोडण्याचे आदेश दिले। यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून ज्याच्यावर आरोप करण्यात आले होते तो विठ्ठल शेलार आता तुरुंगातून मुक्त होणार आहे। या निर्णयामुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पुणे पोलिसांना हा मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे कायदेशीर प्रक्रियेवरही नवे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com।